चिमणीच्या पप्पांच्यासाठी शेक बनवत होते तोपर्यंत ना चिवताई आली मनुके मागायला. ती नुसती ना लक्ष ठेवून असते मम्मी काय करते आणि काय नाही, आणि तिला ना मनुके खूप जास्त आवडतात, त्यामुळे ना तिचं सारखं मागायचं काम चालू असतं. तिचं खायचं काम चालू होतं तोपर्यंत ना मी काल आणलेल्या भरण्या सगळ्यांना धुवून घेतल्या आणि पटपट कामे उरकली, कारण आता प्रमोशनचे शूट होते, त्यासोबत ना मला पण काही शूट करायचे होते. आणि चिमणीच्या पप्पांनी ना लुक सिलेक्ट करायचा होता माझा, त्यामुळे त्यांच्याकडून असं काही करून ना असा फायनल लुक केला होता मी. तसा हा लुक ना मी आधी ChatGPT वरून ना सर्च करून करून काढून घेतला होता आणि त्यानंतर ना चिमणीच्या पप्पांना सिलेक्ट करायला लावलं होतं. चिमणी रडत होती कारण का आता मी मेकअप केला ना तिला असं वाटतं मम्मी कुठं तर चालले, आणि माझे प्रमोशनचे वगैरे शूट गडबड होती ना, त्यामुळे मी काय तिला रेडी केलं नव्हतं. म्हटलं आपला शूट करून घ्यावा, कारण तिचा शूट करायचा म्हटलं ना फक्त तिच्यासाठी वेळ काढावा लागतो. प्रमोशनच्या शूटचं तर काम झालं होतं, म्हटलं आता मेकअप केलायस तर आपण पण जाऊन ना थोडेफार कपल व्हिडिओ वगैरे काढून घ्यावे. वटपौर्णिमा येते, सगळे वटपौर्णिमेचे व्हिडिओ टाकायलेत आणि मला काय काढायला टाइमच भेटत नाही. म्हटलं यातलंच काय तर लोचा करून टाकून दे, कारण तुमच्याकडे बाळ असेल ना तर समजू शकताय की किती सिच्युएशन ना डिफिकल्ट होऊन जाते. खूप काही ठरवलेलं असतं पण काय होतच नाही. आणि शूट करताना चिमणीच्या पप्पांची कॉमेडी वगैरे खूप जास्त चाललेली होती. म्हटलं मी मोठा ब्लॉग सुद्धा शूट केलाय, तर तो ना नक्की जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला चिमणीच्या पप्पांची मस्ती समजेल. पण एक आहे बरं का, मला ज्या गोष्टी करायच्या असतात ना त्याला त्यांनी कधीच नाही बोलत नाहीत, लगेच ना तयार होतात. त्यांचं कायमच म्हणणं असतं अर्ध आयुष्य तर निघून गेलं, अर्ध राहिले, आता त्याच्यामध्ये तुला जे जे आवडतंय जे जे करायचंय ना त्या सगळ्या गोष्टी करून घे. आणि खरंच एका बाईच्या मागं ना नवऱ्याचा सपोर्ट असणं ना खूप जास्त महत्वाचं आहे बरं का. असं सगळा शूट कम्प्लीट करून घेतला आणि येता येता नर्सरी मधून ना 2 झाडं सुद्धा घेतली. एक होतं रोजमेरीचं आणि एक होतं पैशाचं, जे की येणाऱ्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवेनच. आता घरी आल्यानंतर मॅडमना पुन्हा खाऊ खायचा होता, त्यामुळे असं काही तिला दिलं होतं. आणि मोठ्या ब्लॉगची लिंक ना त्रिकोणी आयकॉन मध्ये दिलेली आहे, नक्की जाऊन बघा.